नमस्कार मित्रांनो, गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण गणित या विषयामधील सरळ व्याज हा घटक पाहणार आहोत। त्याला आपण इंग्रजीमध्ये सिंपल इंटरेस्ट म्हणतो। ज्या पद्धतीनं शेकडेवारी, नफा तोटा, टक्केवारी हे जे गणित विषयामध्ये घटक महत्त्वाचे आहेत, तशाच पद्धतीनं गणितामध्ये सरळ व्याज हा सुद्धा टॉपिक महत्त्वाचा आहे। मग तो स्कॉलरशिपला सुद्धा परीक्षेमध्ये याच्यावरचे बरेच प्रश्न असतात। पैसे ठेवतो किंवा बँक आपल्याला पैसे कर्ज म्हणून देते, त्या रकमेला काय म्हणायचं किंवा ठराविक कालावधीसाठी आपण ते पैसे बँकेत ठेवले तर बँक आपल्याकडून व्याज घेते। मग ते व्याज किती कशा पद्धतीने काढायचं किंवा मुद्दल म्हणजे काय, रास म्हणजे काय, या रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट असतील या सरळ व्याज या टॉपिकमध्ये तुम्हाला स्पष्ट होणार आहे। सरळ व्याज ही कन्सेप्ट लक्षात घेत असताना हे पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत। म्हणजे व्याज म्हणजे काय, मुद्दल म्हणजे काय, मुदत किंवा दर आणि रास म्हणजे काय। बँकेमध्ये माझ्याकडे काही रक्कम असेल आणि ती मी बँकेमध्ये ठेवली तर ठेवलेली जी रक्कम असते त्याला मुद्दल म्हणतात। मग ठेवलेल्या समजा 10,000 रुपये माझ्याकडे आहेत, मी ते 10,000 रुपये एका वर्षासाठी बँकेमध्ये 10% व्याजाने ठेवले। म्हणजे ठेवलेली रक्कम बँक मला परत देताना काहीतरी ठराविक मोबदला म्हणून जे पैसे देणार आहे त्याला व्याज म्हणतात। आणि जी ठेवलेली रक्कम प्लस मिळालेलं जे झालेलं जे काही व्याज आहे, शेकडा तुमचा ज्या दराने आपल्याला जे व्याज मिळालेलं आहे ते व्याज प्लस ठेवलेली रक्कम अशी म्हणून तयार काय होते, रास होते। बघा, समजा एक उदाहरणांच्या सहाय्याने आपण पाहूया। माझ्याकडे 10,000 रुपये आहे, मी 10,000 रुपये बँकेत ठेवले। या ठेवलेल्या रकमेला आपण मुद्दल म्हणणार आहे। 10,000 रुपये बँकेत मी 1 वर्षासाठी ठेवले। 1 वर्ष हा तुमचा कालावधी झाला, 1 वर्ष हा काय झाला, काल 1 वर्षासाठी मी 10% दराने ठेवले। 10% हा तुमचा दर झाला, 100ला किती टक्के दर, 10% दर झाला। आणि 1 वर्षासाठी 10% दराने ठेवले जे तुमचं व्याज मिळणार आहे। म्हणजे 1,000ला 10% म्हणजे किती, 10,000ला 10% म्हणजे 1,000 रुपये, 100ला किती, तर 1,000 रुपये तुम्हाला काय मिळणार आहे, व्याज मिळणार आहे। हे झालं तुमचं व्याज। जेव्हा तुम्ही बँकेकडून परत रक्कम घेणार आहे तेव्हा ही व्याज, हे झालेलं व्याज आणि तुम्ही ठेवलेली रक्कम या दोन्ही मिळून तुम्हाला बँक परत देणार आहे। ही जी काही रक्कम असणार आहे त्या रकमेला काय म्हणणार आहे आपण, रास। अशा पद्धतीने बघा या कन्सेप्ट आहे। माझ्याकडे 10,000 रुपये होते किंवा मी 10,000 घेतले किंवा ठेवले तर जी काही रक्कम असते बँक त्याला रकमेला काय म्हणतात, मुद्दल म्हणतात। त्याच्यानंतर त्याच्यावर जे काही व्याज मिळतं, किती टक्के दराने असेल किंवा ते जे असतं व्याज त्याला आपण व्याज म्हणतो। जेवढ्या शेकडा टक्के दराने असतं तो दर असतो। आणि तुमचा हा किती वर्षासाठी ठेवलेला आहे तुमचा काय असतो, रास असते ती ठेवलेली रक्कम। किंवा आपण जर कर्ज घेतलं तर ती जी दिलेली कर्जाची जी रक्कम आहे त्याला मुद्दल म्हणतात। आणि जेव्हा आपण परत करतो, कर्जासहित रक्कम परत करतो, ती तुमची रास असणार आहे। समजा बँकेतनी पैसे ठेवले तर ठेवलेली रक्कम ही तुमची मुद्दल असणार आहे। आणि जेव्हा आपण ती परत घेतो व्याजासह तेव्हा ती तुमची जी रक्कम मिळणार आहे ती तुमची मिळालेली रक्कम म्हणजे तुमची रास असणार आहे। मुद्दल प्लस तुमचं मुद्दल प्लस व्याज। अशा पद्धतीनं या बँकेची जी ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट लक्षात ठेवल्या तर तुम्हाला याच्यावरची सूत्र लक्षात ठेवली तर येणारे जे एक्झाम्पल्स असतात ते चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतील। लिहून दिलेली आहे। व्याज म्हणजे काय, बँक ठेवीदारांना बँकेत रक्कम ठेवल्याबद्दल जो मोबदला देते त्याला व्याज असं म्हणतात। ठेवल्याबद्दल जो मोबदला बँक देणार आहे आपल्याला त्याला व्याज म्हणतात। त्यानंतर मुद्दल, ठेवीदाराने बँकेत ठेवलेला किंवा बँकेकडून कर्ज घेतलेल्या रकमेला मुद्दल असं म्हणतात। जी आपण रक्कम ठेवतो किंवा मी कर्ज घेतलं असेल तर जेवढी कर्ज घेतलेली ती जी काही रक्कम असेल त्याला मुद्दल म्हणतात। मुदत म्हणजे मुद्दतच्या कालावधीसाठी वापरली जाते। किती वर्षासाठी मी बँकेकडला पैसे ठेवलेले आहेत किंवा बँकेकडून किती वर्षासाठी मी बँकेकडून पैसे घेतलेले आहेत, हा जो तुमचा कालावधी असणार आहे त्याला मुदत असं म्हणतात। आणि रास म्हणजे ठेवलेली रक्कम आणि मिळालेले परत जे तुमचं व्याज असणार आहे त्याला रास असं म्हणतात। आणि दर म्हणजे जो 100ला किती टक्के व्याज, शेकडा किती टक्के व्याज आहे, जेवढी रक्कम असेल त्याला किती टक्के त्याचा, 100ला एवढे टक्के तर मग त्या रकमेला किती टक्के, अशा पद्धतीने दर काढावा लागतो। या सगळ्या कन्सेप्ट सरळ व्याज या टॉपिक्सवरील जे एक्झाम्पल सोडवत असताना या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। सरळ व्याजाचं जर सूत्र आपल्याला लक्षात राहिले तर बाकी इतर सगळी सूत्र आपल्याला लक्षात राहतात। सरळ व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क भागिले 100। इथं बघा तुम्हाला मुद्दल, म म्हणजे काय आहे, मुद्दल, म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, किती टक्के दर आहे रकमेवर दिलेला, आणि क म्हणजे तुमचा काय असणार आहे, कालावधी। मला मुद्दल काढायची असेल तर मुद्दल बघा, समजा मला मुद्दल काढायची आहे तर काय येणार सूत्र, मग मुद्दल बरोबर हे काढायचं असेल तर हे दोन्हीचा गुणाकार करावा लागेल, स गुणिले 100 भागिले द गुणिले क, द गुणिले क।
त्याच्यानंतर समजा मला दर काढायचा असेल, तर स गुणिले 100, म गुणिले क, मुद्दल गुणिले कालावधी. जे काढायचे ते इकडे घ्यावे लागणार. समजा मला कालावधी म्हणजेच मुदत काढायची असेल, त्यालाच आपण कालावधी म्हणतो. काढायचं असेल तर कसं येणार, स गुणिले 100 भागिले म गुणिले द. म्हणजे तुम्हाला व्याज काढायचं असेल, मुद्दल काढायचं असेल, किंवा दर काढायचा असेल, किंवा मुदत काढायची असेल, हे सगळे एक सूत्र आपल्याला माहित असेल तर या सगळ्या सूत्राच्या सहाय्याने आपण पटकन याच्यावरची गणित सोडवू शकतो. बघा, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे तुमचा जो व्याजाचा दर आहे तो, आणि क म्हणजे कालावधी, किती वर्षासाठी आपण बँकेत रक्कम आहे ती, तर तुमचा कालावधी म्हणजेच मुदत. मुद्दल काढायची असेल तर सरळ व्याज गुणिले 100 आणि दर गुणिले क. दर काढायचा असेल तर या दोन्हीचा गुणाकार सरळ व्याज गुणिले 100 भागिले म गुणिले क. म म्हणजे तुमचं काय असणार आहे, मुद्दल आणि कालावधी. मुदत काढायची असेल तर सरळ व्याज गुणिले 100 आणि मुद्दल गुणिले दर. हे सूत्र लक्षात आलं तर ही बाकीची सूत्र आपल्याला लक्षात राहतात, आणि याच्यावरची कुठलंही गणित आले तर आपण चांगल्या पद्धतीने याच्यावरची उदाहरणं सोडवू शकतो. तर याच्यावरची आपण काही उदाहरण एक्झाम्पल्स पाहूया. हे दर साल दर शे, याचा अर्थ दर साल दर शेकडा, म्हणजे दर साल प्रत्येक वर्षी जो शेकडा तुमचा रेट आहे तो दर साल दर शेकडा. 10 दराने रुपये 6000 मुद्दलाचे 1 वर्षाचे सरळ व्याज किती, म्हणजे 6000 रुपये आहेत, आणि ते 10% दराने 1 वर्षामध्ये बँकेत जर ठेवले किंवा बँकेमध्ये असतील तर त्याचं व्याज किती मिळणार आहे, असा प्रश्नाचा अर्थ आहे. दर साल दर शेकडा 10 दराने 6000 मुद्दलाचे 1 वर्षाचे सरळ व्याज किती. तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत. आपल्याला मुद्दल दिलेली आहे 6000 रुपये, मुद्दल किती दिलेली आहे 6000 रुपये. त्याच्यानंतर कालावधी दिलेला आहे, मुदत किती दिलेली आहे 1 वर्ष. त्याच्यानंतर तुम्हाला दर दिलेला आहे, 10% दराने मी पैसे, 10% दर आहे दर, तर तुम्हाला काय काढायचं आहे, सरळ व्याज काढायचं. खूप सोपं गणित आहे, सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं. आपल्याला व्याज काढायला सांगितलेले आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल, मुद्दल किती आहे तुमची 6000 गुणिले दर किती आहे 10 गुणिले कालावधी 1 वर्षाचा आहे. या 2 शून्याला ए 2 शून्य गेल्या, 60 गुणिले 10 600 गुणिले म्हणजे किती असणार आहे 600. हा तुमचा काय असणार आहे, व्याज असणार आहे. म्हणजे 6000 रकमेवर बँक मला 1 वर्षासाठी 600 रुपये देणार आहे, किंवा मी 6000 रुपये बँकेकडून घेतले तर बँकेला मला परत 600 रुपये बँकेला परत करावे लागणार आहे. हे 6000 बरोबर व्याज विचारले, व्याज किती असणार आहे 600 रुपये. 6000वर 10% दराने किती रुपये व्याज मिळणार आहे 600 रुपये. बघा, या ठिकाणी गणिताचा अर्थ आहे, अजयला एका रकमेवर 1 वर्षामध्ये 500 रुपये व्याज मिळायला हवे आहे. मग बँकेचा व्याज दर 10% असल्यास त्याला बँकेत किती रक्कम ठेवावी, याचा अर्थ असा आहे की म्हणजे बँकेमध्ये किती रक्कम ठेवावी, म्हणजे 10% दरावर मला 500 रुपये मिळणार आहे. तसं गणित म्हणजे रक्कम ठेवायला, जी रक्कम ठेवायची त्याला आपण मुद्दल असं म्हणतो. आपल्याला व्याज माहीत आहे, दर माहीत आहे, पण कालावधी सुद्धा माहीत आहे. एका रकमेवर 1 वर्षात म्हणजे आपल्याला मुद्दल इथं काढायचे. ते काय काढायचे आहे, मुद्दल. मुद्दलाचं सूत्र आपल्याला माहित आहे. मुद्दल बरोबर काय असणार आहे, सरळ स गुणिले 100 भागिले भागिले काय असणार आहे तुमचा द गुणिले क. द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी. स किती आहे, व्याज किती आहे 500 रुपये आहे. बघा इथे दिलेलं आहे, 1 वर्षामध्ये 500 रुपये व्याज, म्हणजे 1 वर्षासाठी आहे 500 रुपये व्याज. 100 दर किती आहे, किती टक्के दराने 10% दराने. 10% दराने जर मला बँकेमध्ये 500 रुपये ठेवले तर मला बँकेत जर मला 500 रुपये व्याज 10% दरावर बँक देत असेल तर मी बँकेमध्ये किती रुपये ठेवायला हवे आहेत किंवा किती रुपये ठेवायला पाहिजेत, असा प्रश्नाचा अर्थ आहे. मग आपल्याला मुद्दल काढायचे आहे, म्हणजे मुद्दल म्हणजेच किती रक्कम ठेवावी लागेल. स गुणिले 100 आपल्याला व्याज माहीत आहे, 500 गुणिले 100 दर आहे 10% दराने. कालावधी 1 वर्षासाठी आहे, म्हणजे कालावधी किती असणार आहे तुमचा 1. 500 गुणिले 10 किती असणार आहे तुमचं 5000 रुपये. 5000 रुपये ही तुमचे काय असणार आहे, तेवढे पैसे मला बँकेत ठेवावे लागणार आहे. ती तुमची काय असणार आहे, मुद्दल असणार आहे. हे 5000 रुपये तुम्हाला बँकेमध्ये काय करावे लागणार आहे, ठेवावे लागणार आहेत. बघा इथं 7000 रुपये. 7000 रुपये या रकमेची दर साल दर शेकडा 7 दराने सरळ व्याजाने 9450 रुपये रास होण्यासाठी मला किती वर्षे लागतील. म्हणजे तुम्हाला कालावधी विचारलेला आहे. आपल्याला काय काय माहीत आहे, मुद्दल माहीत आहे, दर माहीत आहे, व्याज माहीत आहे, रास
रास माहीत आहे, तुम्हाला विचारले कालावधी विचारले. रास म्हणजे काय असते बघा, रास म्हणजे काय असते, मुद्दल प्लस व्याज असते. तर सरळ व्याजाने मग समजा 9,450 रुपये रास असेल आणि 7,000 मुद्दल असेल, तर मग आपल्याला पहिल्यांदा व्याज काढावे लागेल. रास म्हणजे काय असते, तुमची मुद्दल प्लस व्याज असते. रास म्हणजेच काय असते, जी रक्कम आपण ठेवलेली आहे किंवा आपण घेतलेली आहे ती मुद्दल प्लस जी आपल्याला मिळालेली व्याज आहे, दोन्हीची मिळून तयार होते रास. मग मुद्दल आपल्याला माहित आहे, मुद्दल आहे 7,000 रुपये, पण आपल्याला व्याज माहित नाही. रास माहिती आहे, रास किती आहे, 9,450 आहे. म्हणजे 9,400 मधून 7,000 मला वजा करावे लागेल. 9,450 वजा 7,000 म्हणजे तुमचं काय येणार आहे, व्याज येणार आहे. किती व्याज येणार आहे, व्याज बरोबर किती येणार आहे, 9,000 शून्यातून शून्य गेले 0, 5 मधून 0 गेले 5, 4 मधून 0 गेले 4, 9तून 7 गेले 2, 2,450 तुमची काय असणार आहे, व्याज असणार आहे. आपल्याला व्याज काढला, आपण पहिल्यांदा व्याज काढला, आपल्याला दोन्ही माहित आहे, मुद्दल माहित आहे, रास माहित आहे. म्हणजे रासमधून जर मुद्दल वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, व्याज मिळणार आहे. व्याज किती आहे, 2,400. व्याज माहित आहे, मुद्दल माहित आहे, दर माहित आहे, आपण कालावधी आपण काढू शकतो, आपल्याला सूत्र माहित आहे. आता व्याज काढलेले ते किती आलेले, 2,450 गुणिले 100 आणि मुद्दल किती आहे, 7,000. जे किमती आपण या सूत्रामध्ये घातल्या, दर किती आहे, 7% दरानं. मग तुम्हाला मुदत येणार आहे किती वर्ष बघा, या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेले, या शून्याला हे शून्य गेले, 2,245 भागिले 7 गुणिले 7, 7 गुणिले 7 एके 7, 7 एक 21, 7 5 35, 7 एके 7, 7 5 35. म्हणजेच किती वर्ष येणार आहे तुमचं, 5 वर्ष. सरळ व्याज माहित आहे 2,450, मुद्दल माहित आहे 7,000, दर आहे 7. हे किमती घातल्यानंतर या 2 शून्याला 2 शून्य गेल्या, या शून्याला शून्य गेल्या, 245 भागिले 7 गुणिले 7, या 7 ने या 7ला भागले, 7 त्रिक 21, 3 बाकी उरलीस म्हणजे 35 झाले, 7 5 35, 7 एके 7, 7 5 35 म्हणजे 5 वर्ष तुमची काय असणार आहे, मुदत असणार आहे. मदनने दसा दशे म्हणजे दर साल दर्शेकडा 9 दराने 8,000 रुपये त्याच्या मित्राला कर्जाऊ दिली, तर 3 वर्षानंतर त्याला किती रक्कम परत मिळेल. म्हणजे मदन यानं मित्राला 8,000 रुपये दिलेले 9% दराने. आपल्याला दर माहित आहे, दिलेली रक्कम म्हणजे काय असणार आहे, मुद्दल आहे. कालावधी किती वर्षासाठी दिलेले आहेत, 3 वर्षासाठी दिलेले आहेत. तर मदनला परत तो त्याचा मित्र जेव्हा परत रक्कम देताना व्याजासहित देणार आहे, मग तुम्हाला त्याला किती रक्कम परत मिळेल, म्हणजे ती व्याजाची रक्कम, दिलेली रक्कम प्लस जे त्याच्यावरचं जे काही व्याज आहे, हे दोन्ही मिळून परत मदनला पैसे मिळणार आहे त्याच्या मित्राकडून. व्याज काढायचं आहे बघा. व्याज काढत असताना आपल्याला सूत्र माहित आहे, सरळ व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क भागिले 100. आपल्याला मुद्दल माहित आहे 8,000 रुपये आहे. इथं बघा मुद्दल 8,000 रुपये, तर मी लिहू शकते मुद्दल किती आहे, म्हणजे लक्षात येईल आपल्या, मुद्दल आहे 8,000 रुपये. त्याच्यानंतर दर आहे 9%, 9% दरानं कालावधी आहे 3 वर्षासाठी, कालावधी आहे 3 वर्ष. मग तुम्हाला व्याज पण काढावं लागेल आणि परत रास पण काढावी लागेल. रास म्हणजे संपूर्ण रक्कम मदनला जी द्यावी लागणार आहे ती. मग आता मुद्दल किती आहे, 8,000 रुपये. मुद्दल आहे 8,000 रुपये गुणुले तुमचा किती टक्के दरानं मदनने मित्राला पैसे दिलेले आहे, 9% दराने. मग तुमचा दर असणार आहे 9. किती वर्षासाठी दिलेले आहे, कालावधी 3 वर्षासाठी, भागिले 100. मग 2 शून्याला 2 शून्य गेले, 80 गुणुले याचा गुणाकार बघा, 3 0 0, 3 2 6, 7 21, 2,160 रुपये तुमचं काय असणार आहे. हे व्याज प्लस मदनने दिलेले पैसे, हे दोन्ही मित्र जेव्हा परत पैसे देणार आहे तेव्हा ही व्याजाची रक्कम आणि प्लस मुद्दल देणार आहे. मग किती असणार आहे मुद्दल बघा, इथे मी लिहिते, मुद्दल किती आहे तुमची 8,000 रुपये. म्हणजे मित्राला दिलेली रक्कम प्लस त्याच्यावर किती रुपये व्याज झालेलं आहे, 2,160. मग किती रुपये झाले, 10,160 रुपये इतकी रक्कम परत मदनला परत करावी लागणार आहे. अशा पद्धतीनं याच्यावरच्या सगळ्या कन्सेप्ट, याची सूत्र आणि याची सूत्र आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवली आणि या ज्या काही कन्सेप्ट आहेत, मुद्दल, दर, कालावधी, व्याज, या सगळ्या कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवला तर याच्यावरची उदाहरणं सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता येतील. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.